अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात काल दुपारी 2:45च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती। श्रीरामपूरमधील गरीब नवाज कब्रस्तान परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला होता। कब्रस्तानमधील काम आटपून बाहेर पडत असताना जर्मन हॉस्पिटल समोर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे। या हल्ल्यात बंटी जहागीरदार गंभीर गोळीबारानंतर हल्लेखोरांच्या घटनास्थळावरून पसार झाले आहे। जखमी अवस्थेत बंटी जहागीरदार यांना तत्काळ श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। बंटी जहागीरदार यांच्या निधनानंतर श्रीरामपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हालचाली वाढल्या। आज दुपारी त्यांच्या अंत्यविधीसाठी शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंत्ययात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मौलाना आझाद चौकात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी नागरिक, नातेवाईक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात या प्रकरणातील आरोपीसह घटनेमागील सूत्रधारालाही अटक करण्याची मागणी करण्यात आली। पोलिसांनी सखोल तपास व योग्य कार्यवाही आश्वासन दिल्यानंतर समर्थक आणि नातेवाईकांनी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर अंत्ययात्रा शांततेत दफनभूमीकडे रवाना झाली। संपूर्ण अंत्यविधी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली। या अंत्यविधीला सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते। सध्या श्रीरामपूर शहरात परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे। नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास न ठेवावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।